नमस्कार. माझं नाव डॉक्टर ज्ञानेश्वरी अनिल तळपदे. मी सध्या केबेक हा जो फ्रेंच भाषिक प्रांत आहे कॅनडाचा, त्याच्या वाणिज्य दूतावासामध्ये काम करते मुंबईत आणि त्याआधी फ्रेंच दूतावासात काम करत होते. साधारण ह्या सगळ्या फ्रेंच लोकांबरोबर आणि केबेक लोकांच्या बरोबर काम करत असताना अनेक प्रश्न यायचे भारताबद्दल आणि सुदैवाने गिरगावात जन्म झाल्यामुळे अनेक संस्कार झाले. त्यामुळे अगदी ठामपणे मी सांगू शकत होते त्यांना, की हे असं-असं आहे, असं-असं आहे, असं-असं आहे. पण त्यानंतर माझा अभ्यास सुरू झाला भारताबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल आणि हॉनेस्टली आता मात्र मी इंग्लिश वापरणार आहे. आय बिकेम मोर इंडियन आणि ते निव्वळ फ्रेंच लोकांमुळे. कारण ते इतके सजग आहेत स्वतःच्या संस्कृतीबद्दल आणि स्वतःच्या भाषेबद्दल. त्याच्यामुळे आमच्या एक लिटरेचरचा कोर्स होता. त्यावेळेला सहज त्या फ्रेंच माणसाने आम्ही 4च जण होतो अ, वर्गात. त्यांनी सांगितलं, "अरे, तुम्हाला आवडते लेखक कोणते?" 3 जेफ्री आर्चर, सिडनी शेल्डन, शेक्सपियर. एकच मुलगी होती तिने सांगितलं रणजित देसाई. आणि तो इतका खुश झाला. त्यांनी सांगितलं, "धिस इज व्हॉट आय एक्सपेक्ट फ्रॉम इंडियन्स. तुम्ही चौघंही इंडियन्स आहात. इफ यू कॅनॉट टेल मी अबाउट इंडियन कल्चर, हू एल्स विल टेल मी?" आणि ते इतकं माझ्या मनात रोवलेलं आहे ना, की त्या दृष्टीने आता नंतर कॉर्पोरेटमध्ये काम करताना पण ऑफकोर्स फ्रेंडशिपच निगडीत होतं. पण क्वालिटी कंट्रोल ब्ला, ब्ला, ब्ला हे सगळ्या गोष्टी असतात कॉर्पोरेटमध्ये. त्यावेळेला प्रेझेंटेशन्स असतात. मग तुम्ही स्टोरी टेलिंग कारण ते प्रत्येक प्रेझेंटेशन बोरिंग असता कामा नये. मुद्दा तर तुम्हाला मांडायचा आहे. पण तो वृक्ष असा वाटता कामा नये, हे कुठेतरी आता डोक्यात होतं आणि म्हणूनच स्टोरी टेलिंगच्या वर्गात मी प्रवेश केला. मला हे Facebookवर आढळलं आणि Facebookवरून जस्ट लिंक हे केली. धमाल आली त्या सेशन्समध्ये आणि नक्कीच आता पुढचे जे पण बाकीचे वर्ग आहेत अपूर्वानी कालच फोन करून विचारलं, "आता पुढचा वर्ग कुठला घेणार?" तर नक्कीच घेणार कारण अजूनही खूप समृद्ध व्हायचं आहे तुमच्या सान्निध्यात. धन्यवाद.